हाय फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आहे दत्त जयंती. दत्त जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. माई काय घेऊन आली तू? कुल्फी हो? हां, मीच सांगितली. सकाळ सकाळ कुल्फी असते का? तर बघा उपास धरलाय. तर बघा काय चालले, काय खाते उपासाचं? काय म्हणजे काय म्हणतात माहित नाही. केळीचे वेपर्स आणि दही. मी नाही धरला उपास, हिला नको धरू म्हणलं, हिला लय जोर उपास धरायचा. त्यांना विचारता येतं का म्हणून तुम्ही पाठवा परत. त्या पाठवा. उपास धरला का नाही? आजी धरलाय का? आजी धरलाय का उपास? नाही का? नाही मग म्हणायचं, इकडे जाऊ दे. पण खायला भेटत नाही. उपास धरला. मग काय उपास उपास म्हणायचं ना, उपासाच्या नावाखाली चांगलं चांगलं खाऊन घ्यायचं. तसं आवडतो माणूस काय आणत नाही. काय 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 कुल्फी खायची? कुणी आणली कुल्फी? ह्या मम्मीला काम नाही, एक तिला कुल्फी घेऊन आली. ती पण थंडी गारठ्याचं सर्दीने जाम झाले. आधी कुणी एक दिली? दुकानवाल्याने का? काय म्हणलं दुकानवाला? एकच धरावे. आजी पण पैसे घे, मम्मीला घेऊन जा. असं बघा, एक कुल्फी घेऊन आली आणि कुल्फीसाठी भांडणं लावली. जावा तिला सोडता. भांडणं करू नका. ओवी चला ना, आपण आणू. चला चला दुकानात. सर्दीने परत नाक जाम होऊ दे रडायला. मग तू मी खोकला की दोघी अर्धा खायची. तर बसलोय निवांत. आता मम्मीची कामं आवरल्यात. चमच्यान दही खायला. तसं कार्यक्रम दत्त जयंतीचा पण दिवसभर आहे तसा. संध्याकाळी दत्त जन्मंती असतं. आता दुपारी होईन भजन कीर्तन चालू. तर बघा आता माहिती तब्येत एकदम व्यवस्थित आहे. कधी आलं का आम्ही? रविवारी ना? हां, रविवारी आलोय. आता माईला गुरुवारपर्यंत सुट्टी आहे, तोपर्यंत राहायचं. मग गुरुवारी जायचं ना. गुरुवारी माई मम्मी मला पण खायची कुल्फी. मग आजीला खायची का? हे बघा आमची आजी दिसली का? मम्मीची आई कुर्डुवाडीला असते. आता किती दिवस राहायचं आजी इथं? सारखी येत नाही, त्याच्यामुळं आली की आता महिनाभर इथं आहे ना आजी. आता संक्रांत झाली की मग जाणार. आता माईला पण ख्रिसमसमुळे सुट्टी होते 4-5 दिवस. त्यामुळं म्हटलं, मी पण आजारी होते, म्हटलं मग चला तेवढाच आराम 2-4 दिवस. हां, आता जायचं गुरुवारी जायचं. शुक्रवारपासून शाळा चालू आहे माईची. तर कशा आहात सर्व? सगळ्यांनी कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आला नाही, काल पण नाही टाकला, वेळच नाही भेटला काढायला आजारी. त्यामुळे पण आज चांगलं बरं वाटते. काय रोजच्यापेक्षा गोळ्या संपल्या एकदाच्या म्हणून. तर गोळ्या खाऊन खाऊनच जास्त आजारी पडते माणूस. आजी बघा किती मस्त साडी घातली, इरकल गावाकडची. गायत्री आहे ना? काय नाव आहे? गायत्री ना साडीचं नाव आहे बघा, गायत्री साडी. इथल्या बाया नाही घालत असल्या, इथल्या प्लेन साड्या घालतात. साडीवरूनच म्हणते ना, हा ही गावाकडची वार्षिक नाहीये खायला दही. मम्मी काय संध्याकाळी जेवायला? आता काय माहिती काय बनवते. संध्याकाळी तिकडे जेवायला जायचंय मंदिरात. इथं घरी नाही आलं. गुलाबजाम, हां, वरण भात, पुरी भाजी, पापड. ज्याच्या नशिबात असतं त्याला प्रसाद भेटतो. हा आता किती शेजारी जेवण असलं ना, आपण नाही काहीतरी कारण होतं आणि माणूस जात नाही. नशिबात असेल तर आता आम्हाला काय मी जायला भेटते नाही भेटते. संध्याकाळी आता ह्या पुरी काही देवा लावते, जाऊन देतात करा. शेजारीच मंदिर आहे जवळच. थोड्या वेळाने होईन कीर्तन चालू. चला मग बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आजी झालं भजन. आजी बाय बाय कर. आजी आजीला कळा नाही मी काय म्हणते. टाटा कर, टाटा. असं हात हलव. हां बरोबर. आमच्या आजीला असते बोलायला. बघू इकडं आण. हा 2-2 कुल्फी आणल्या. लय बरं वाटत असं. आता पडलं ते खाली पडलं. चला मग बाय बाय. आम्ही आता कुल्फी खाऊन घेतो मस्तपैकी. किती आणल्यात बघा. खायची सर्दी होती, खायची सांग मला. हा म्हातारी कोण लागते काय?
तिला दे की मग अजून एक काही पडली गेलं होते नको राव ती मला नको खाल्ले जीव दे आता नको हा हाय कुल्फी. तुला नाही द्या आणि आता परत आजारी पडू दे दवाखाना. मी दही खाते आता नाही द्यायची नाही घेत नको अगं घे नको बाई मला आधीच बसा दुखते लोकांना उन्हाळ्याचे भेटायला आणि तू थंडीचे झाड. आता आणली तर टाकून देता येत नाही त्यामुळे खायला लागते पर्याय नाही म्हणून. नको ना म्हातारे खा